आज जवळजवळ 40 ते 45 पत्रकार बांधवांनी माझ्यावर विश्वास टाकून निमंत्रकपदी निवड केली, त्यावर मी सर्वप्रथम सर्वांचंच आभार मानतो. आणि पुढील कार्य करत असताना सर्व 40 ते 45 पत्रकारांना विश्वासात घेऊनच कार्य करणार आणि त्याचा विश्वासघात करणे आज या घटनेत मी एवढंच बोलणार आहे. आणि पत्रकार बहुत उत्तम प्रकारे होणारच, यात काही वाद नाही. ते गुत्तेदार आपण सर्व बसून ठरवू की गुत्तेदार बदलायचं का ठेवायचं, ते सर्वांच्या मतानं नियंत्रण काम करायचं ठरलेलं आहे. आज पत्रकार आपल्या पत्रकार समितीच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आणि आपलं बोंबमारा आंदोलन करण्यात आलं. नेमकं काय समस्या आहेत त्या बोंबमारण्याच्या मागचं काय सांगा? जे काम चालू आहे तो गुत्तेदार मनमानी कारभार करून निकटचं काम करत आहे, ते काम तात्काळ थांबवून परत फुटीत म्हणजे पूर्ण पायापासून ते वर शिखरापर्यंत काम पूर्ण चालू करण्यासाठी सर्व पत्रकार बांधव निवेदनाच्या आपण ते काम गुत्तेदार बदलणार किंवा जर गुत्तेदार बदलायचं नसेल तर तेच गुत्तेदार ठेवून पूर्ण पायाशी पूर्ण काम करावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. यस. पत्रकार भवन कृती समिती निमंत्रकपदी सर्वानुमते 37 पत्रकारांच्या स्वाक्षरीनं अर्जुन जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि त्यांनी पुढचं जे काय आता म्हणजे बरेच निवेदनं दिली त्या बांधकामाच्या संदर्भात ते गुत्तेदार बदलायचा आहे, प्रशासनानं त्याची दखल घ्यावं आणि त्या पद्धतीनं अर्जुन जाधवने त्याची पुढची वाटचाल त्यांनी करावं. त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जर ते मटेरियल व्यवस्थित असेल किंवा इस्टिमेटप्रमाणे काम होतं त्यांनी पाठवण्याची जबाबदारी आहे. कामाला काही लोक वगैरे शांत असतात. काल आमच्या पत्रकार संघटनेमध्ये त्यांनी खूप फॉलो काल तिकडं आंदोलन करणे होते त्यांनाच पत्र दिले काल म्हणजे काल आंदोलन करताना एकदम तत्परतेनं पत्र विभाग होता. 2 महिन्यापासून जवळपास 40 पत्रकार तिथे निवेदन देतात, त्याच्यावर कारवाई होते. त्यामुळे ते काम दर्जेदार व्हावं. जर कामाच्यामध्ये काही चुकी असेल तर त्या संबंधित ठेकेदार तुम्ही दुसऱ्याकडे काम त्वरित चालू करावं. फाउंडेशनच्या कामाला तुमचा वरिष्ठ गेला होता. स्टील डिझाईनच्या अगोदर काम सुरू झालेली आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्या कंडिशनमध्ये ती चौकशी व्हावी, त्या कामाची चौकशी व्हावी दर्जाची. हां मॅडम नमस्ते. मी काल आपल्याला पत्रकार भवनच्या याच्याबद्दल बोललो होतो, तर मला तुम्ही ते दोन्ही पत्र पाठवलेले होते. आता माझ्याकडं मला वाटतं फेब्रुवारी-मार्चमध्ये पहिली जी तक्रार दिलेली होती, तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले सगळे पत्रकार बांधव आले. 40-50 लोक आहेत माझ्याकडे माझ्यासमोर. हां, तर आता याच्यामध्ये काय मी त्यांच्याकडून निवेदन घेतो, परंतु त्यांच्या 1-2 बाबी आहेत प्रामुख्याने. त्यांचं म्हणणं आहे की बाबा जे काम होतं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं चुकीच्या पद्धतीनं किंवा बोगस काम होत आहे. तर मी तुम्हाला काल म्हटलं तसं तुम्ही आजचा उद्याचा परवाचा कधीचाही एक दिवस काढा, त्यातले 1 जणांचा मी तुमच्याकडे नंबर देतो, त्यांना तुम्ही बोला आणि ज्यावेळेस तुम्ही कधी विजिटवर येणार असाल त्यावेळेस त्यांना तुम्ही एकदा दाखवून द्या की बाबा काम योग्य आहे का नाही ते, बरोबर. आणि दुसरा विषय असा आहे की आतापर्यंत जे काही काम झालेलं आहे त्या कामाच्या क्वालिटीबद्दल पण तुम्ही तपासणी करून घ्या. हां, आणि मी तुम्हाला सांगितलं जसं कसं आहे, पत्रकारांनी हा विषय आपल्यासमोर आणणं की आपलं फेल्युअर आहे असं आपण सगळ्यात पहिले समजायचं. ओके, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला. मी एक्झिक्युटिव्ह मॅडमला पण बोलतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओके ओके. मी काय केलं आपलं गोरे साहेबांच्या नावाने पहिलं निवेदन बरोबर. तर एक पत्र मला काल त्यांनी पाठवले, ते पण पाठवलं होतं. त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला पण उत्तर देतो. पण माझं असं म्हणणं आहे की मी त्यांना कालपासून परवापासून तेच सांगतोय की मॅडमला स्वतः इथे येऊ द्या, डेप्टी इंजिनियर मॅडम. आपण स्वतः आणि 82चे लोक हे जायमुखर येऊन पाहणी करावी आणि आमच्या पत्रकार बांधवांना ती खरंच बोगस आहे असं 100% खरं आहे, त्याच्यात काही तीळ मात्र चूक नाही. त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करावी. आणि सर आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅडमला भेटले, तिने म्हणजे ती काही बघितली नाही, डिझाईनिंग बघितली नाही, काय बघितली
ती स्टील डिझाईन आपण पाहू, आमची मागणी आपण ते संबंधित डिपार्टमेंट आणि ते कंत्राटदार त्याचे थोडे संबंध असते. तहसील कार्यालय, प्रशासकीय कार्यालय सारखं आमचं पत्रकार भवन बोगस होणे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि आपण थोडं जातीवर लक्ष देऊन आम्हाला मदत करावी एवढी आमची दर्जेदार काम मी काय आहे. करतो, मी गुरुवारी किंवा शुक्रवार दोन्ही पैकी, उद्या नाही जमणार. हो, कधी? दोन पैकी एक दिवस मी येतो हे सगळे आणि डेप्टी इंजिनियर मॅडमला पण बोलून घेऊ. ठीक आहे. त्याची जिओ टॅग, त्याचे स्टील डिझाईन हे सगळं आपण पाहू. येस, पाहतो आणि आपण तिथे लगेच आणि त्यांना स्वप्न आम्हाला सगळ्या प्रतिनिधींना बोलून ते आमच्या समर्थन केलं तर आज समाधान आहे. सर्व पत्रकार नाही नाही मागे ऐका, मागे. दिव्य मराठी.